चला हॅलो एव्हरीवन. आज आपण एक नवीन टॉपिक पाहूयात. ज्या टॉपिकला आपल्याला एबीओ ब्लड ग्रुप या नावाने ओळखायचंय. तत्पूर्वी माझं इंट्रोडक्शन. मी प्राध्यापक डॉक्टर नागनाथ केशवराव दैफळे, MSc B.Ed PhD. I am here front of you for explaining today's our topic, that is the ABO blood group from the human health and disease. राईट. सो बघा आपल्याकडे काय आहे की आपल्या शरीरामध्ये जे लाल कलरचं रक्त असतं त्याचा कलर लाल कशामुळे आहे किंवा ते आपल्या शरीरामध्ये आलं कुठून, हे बेसिक क्वेश्चन आहेत. आणि हे सर्व क्वेश्चन आपल्याला सर्क्युलेशन नावाच्या टॉपिक मध्ये पाहायचे. मग तो सर्क्युलेशन टॉपिक आपल्याला काही ह्या 2-4 लेक्चरच्या नंतर तो टॉपिक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर आपल्याकडे जे एबीओ नावाचा ब्लड ग्रुप आहे, हा एबीओ ब्लड ग्रुप बघा आता काय डिस्कवर कसं असतं, तर कार्ल लँडस्टेनर नावाचा एक सायंटिस्ट आहे. कार्ल लँडस्टेनर, ओके, यांनी 1900 मध्ये 1900 मध्ये ए, बी आणि ओ अशा 3 ब्लड ग्रुपला डिस्कवर केलं. कुणी केलं? कार्ल लँडस्टेनरनं 1900 मध्ये ए, बी, ओ ब्लड ग्रुपला डिस्कवर केलं. राईट. आणि त्यांच्यानंतर त्यांचे 2 स्टुडंट आहेत ज्यांना डिकॅस्टॅलो आणि स्टर्ली असं म्हटलं जातं, ज्यांनी 1902 मध्ये एबी नावाच्या ब्लड ग्रुपला डिस्कवर केलं. समजतंय? कार्ल लँडस्टेनर यांनी 1900 मध्ये ABO नावाच्या ब्लड ग्रुपला डिस्कवर केलं. त्याच्यानंतर आपल्याकडे नाही, सॉरी, कुणाकडे? कार्ल लँडस्टेनर यांच्याकडे 2 त्यांचे स्टुडंट होते, 2 विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांनी काय केलं? ए आणि बी हे जे 2 कंबाईन एबी नावाचा ब्लड ग्रुप येतो, हा एबी नावाच्या ब्लड ग्रुपला 1902 मध्ये त्यांनी डिस्कवर केलं. राईट. मग कार्ल लँडस्टेनरनं ह्या ह्युमन ब्लड ग्रुपला एवढ्या चांगल्या पद्धतीनं डिस्कवर केलेलं असल्यामुळे नोबेल प्राइज सुद्धा यांना मिळालेला आहे. ठीक आहे. मग आपल्या सिलेबस मध्ये ह्या एबीओ ब्लड ग्रुपचं नेमकं काय कारण असतं किंवा नेमकं आपल्या सिलेबसला देण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? आपला मेन टॉपिक तर किंवा आपला मेन सब्जेक्ट बायोलॉजी आहे. बायोलॉजीमध्ये भरपूर असे कन्सेप्ट असतात की जे कन्सेप्ट आपल्याला समजत नाहीये. जसं आता हे ब्लड ग्रुपच आहे, कोणतं रक्त कुणाला द्यायचं असतं. आपल्यापैकी भरपूर जणांना माहिती की ब्लड डोनेट करायचं असतं, ब्लड डोनेट करायचं असतं, पण कुणाला करायचं असतं, कधी करायचं असतं हे पण माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. वय वर्ष तुमचं कमीत कमी 18+ पाहिजे आणि तुमचं वजन कमीत कमी 50 kgच्या पुढे असेल तर आणि तरच गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार तुम्हाला ब्लड डोनेट करता येतं. ठीक आहे. मग फक्त ब्लड डोनेट कसं करायचं, कुठे करायचं, ते लॅब मध्ये जाऊन करायचं असतं, कुठेही करायचं नसतं. किंवा जिथं ब्लड डोनेशन कॅम्प असतात तिथेही तुम्ही ब्लड डोनेट करू शकता. डन. पण तुमचं फिजिकल फिटनेस व्यवस्थित असेल तरच या गोष्टीची रिस्क घ्या. ठीक आहे. फिजिकली फिट असताल तर नो प्रॉब्लेम. तुमचं वय, तुमचं वजन जर व्यवस्थित असेल, काहीच अडचण नाही, तुम्ही ब्लड डोनेशन करू शकता. राईट. कारण आपण दिलेल्या एका ब्लड मुळे, एका ब्लड बॅग मुळे कुणाच तरी जीव वाचू शकतो. ठीक आहे. मग आता बघा आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे मेन 4 ब्लड ग्रुप आहेत, ए, बी, एबी आणि ओ. ठीक आहे. जर तुमचा ब्लड ग्रुप हा ए असेल तर तुमचा जिनोटाइप कसा असेल हे बघा, आय कॅपिटल ए किंवा IAIO नावाने तुमचा ब्लड ग्रुप कन्सिडर केला जातो. ठीक आहे. मग तुमचा जर ब्लड ग्रुप ए असेल तर तुमच्या आरबीसीच्या सरफेसवरती काय प्रेझेंट आहे? अँटीजन ए प्रेझेंट आहे. कशावरती? जर तुमचा ब्लड ग्रुप ए असेल तर तुमच्या आरबीसीच्या सरफेसवरती अँटीजन ए प्रेझेंट आहे. आणि तुमच्या ब्लड सेरम मध्ये जी अँटीबॉडी आहे ती बी, स्मॉल बी लेटरने त्याला ओळखायचं. अँटीबॉडी बी प्रेझेंट असेल जर ब्लड ग्रुप ए असेल तर अँटीजन कोणता आहे? सॉरी, जर ब्लड ग्रुप तुमचा ए असेल तर अँटीजन कॅपिटल ए आहे आणि अँटीबॉडी काय आहे? स्मॉल बी ने ओळखायची. मग तुमचा ब्लड ग्रुप जर ए असेल तर तुम्ही ब्लड कोणाला देऊ शकता? तुम्ही ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे तुम्ही त्यांनाही देऊ शकता, ज्यांचा ब्लड ग्रुप ए बी आहे तुम्ही त्यांनाही देऊ शकता. ठीक आहे. ब्लड ग्रुप ए असणाऱ्यांनी सांगितलंय, जर ब्लड ग्रुप तुमचा ए असेल तर तुम्ही ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे त्यांना पण, ज्यांचा ब्लड ग्रुप ए बी आहे तुम्ही त्यांनाही ब्लड डोनेट करू शकता. मग
तुम्हालाही ब्लडची गरज पडू शकते, म्हणून आपल्यालाही कुणाच तरी ब्लड घ्यायचंय. मग तुम्ही कुणाचं ब्लड घेऊ शकता, तर तुम्ही तुमच्याच ब्लड ग्रुप असणाऱ्यांचा ब्लड घेऊ शकता. ज्यांना ए ब्लड ग्रुप आहे किंवा ज्यांच्याकडे ओ नावाचं ब्लड ग्रुप आहे, तुम्ही त्यांचं रक्त घेऊ शकता. डन. हे झालं तुमच्या कशाबद्दलचं, ब्लड ग्रुप ए बद्दलचं. नंतर काय आहे, जर तुमचा ब्लड ग्रुप बी असेल तर तुमचा जिनोटाइप काय आहे, तर आयबी किंवा IBIO नावाने हा तुमचा जिनोटाइप कन्सिडर केला जातो. तुमच्या ब्लड ग्रुप बी असेल तर तुमच्या आरबीसीच्या सरफेसवरती अँटीजन कॅपिटल बी प्रेझेंट असेल. डन. आणि तुमच्या ब्लड सेरम मध्ये अँटीबॉडी कोणती असेल, स्मॉल ए. इथं लक्ष द्या, ब्लड ग्रुप जर ए असेल तर अँटीजन सुद्धा एच आहे, ब्लड ग्रुप बी असेल तर अँटीजन सुद्धा बीच आहे. फक्त इकडे काय आहे, जर ब्लड ग्रुप ए असेल तर अँटीबॉडी बी आहे आणि ब्लड ग्रुप बी असेल तर अँटीबॉडी ए आहे. ठीक आहे. मग तुम्हाला ब्लड डोनेट करायचे, कोणाला ब्लड डोनेट करायचंय, बी वाल्यांना, जे बी ब्लड ग्रुप वाले आहेत त्यांना. मग तुम्ही कुणाला ब्लड डोनेट करू शकता, एक तर तुमच्या सोबत असणारे तुमचेच ब्लड ग्रुप वाले तुम्ही बी वाल्यांना ब्लड ग्रुप देऊ शकता, नाही तर नाही, किंवा एबी वाल्यांना सुद्धा तुम्ही ब्लड ग्रुप देऊ शकता. तुमच्या एबी वाल्यांना सुद्धा तुम्ही ब्लड देऊ शकता. ठीक आहे. मग तुम्हाला ब्लडची आवश्यकता आहे, तुम्ही कुणाचं ब्लड घेऊ शकता, मग बी वाल्यांचं घेऊ शकता किंवा ओ वाल्यांचं सुद्धा घेऊ शकता. ओ तर आपला दिलदार माणूस आहे, कुणालाही ब्लडची गरज पडत असेल तर ओ वाले कधीही तयार असतात. ओ वाल्यांचं ब्लड कुणालाही चालतं. ठीक आहे. बघा आता पुढे काय सांगितलंय, जर तुमचा ब्लड ग्रुप हा AB असेल, ओके, मग तुमचा जिनोटाइप कसा असेल, IA किंवा IB. ओके. पुढे गेलात तर तुमच्या आरबीसीच्या सरफेसवरती अँटीजन कोणतं प्रेझेंट आहे, ए आणि बी नावाचा अँटीजन प्रेझेंट आहे. आता इथे बघा, जर तुमचा ब्लड ग्रुप हा AB असेल तर तुमच्याकडं इथं अँटीबॉडी ह्या अब्सेंट असतात. काय असतात, अँटीबॉडी ह्या अब्सेंट असतात. पण तुम्हाला ब्लड डोनेट करायचं आहे, करायची इच्छा असेल तर तुम्ही AB वाल्यांना, तुमच्याच लोकांना तुम्हाला ब्लड डोनेट करता येतं. तुमचेच लोक म्हणजे कोण, तुमचा ब्लड ग्रुप जर AB असेल आणि दुसऱ्या कोणाचा तरी ब्लड ग्रुप AB असेल तर तुम्ही त्यांनाच ब्लड डोनेट करू शकता, दुसऱ्यांना ह्याचं ब्लड देता येत नाही. तुम्हाला आता बरं ठीक आहे, तुम्ही ब्लड डोनेट केलं पण तुम्हाला इमर्जन्सी ब्लडची गरज पडली तर तुम्ही कसे माहिती का, AB वाले हे तुम्हाला कुणाचंही ब्लड चालतं. मग तुम्ही ए वाल्यांचं घ्या, बी वाल्यांचं घ्या, AB वाल्यांचं घ्या किंवा ओ वाल्यांचं घ्या. यांना सोप्या भाषेमध्ये AB वाल्यांना युनिव्हर्सल ऍक्सेप्टर असं म्हटलं जातं. कुणाचंही रक्त हे घेऊ शकतात. डन. म्हणून इथं काय दिले बघा, तुम्ही रिसिव्ह करताना कुणाकुणाचं घेऊ शकता, AB आणि O. ठीक आहे. आता पुढे गेलात, तुमचा ब्लड ग्रुप O असेल तर तुमचा जिनोटाइप काय आहे, IO. ठीक आहे. इथं तुमच्या आरबीसीच्या सरफेसवरती अँटीजन नसतात. ठीक आहे. आणि इथं हे अँटीजन नसल्यामुळे असंही म्हटलं जातं की ओ वाल्यांना मच्छर जास्त चावतात. ठीक आहे. पुढे गेलात तर तुमच्याकडं जे ब्लड प्लाझ्मा किंवा ब्लड सेरम आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे ए आणि बी अशा दोन्ही अँटीबॉडी प्रेझेंट आहेत. डन. आता तुम्हाला दान करायचंय, ब्लड डोनेट करायचंय. सगळ्यात दिलदार माणूस कोणता असेल, ओ वाले आहे. कशावरून, कारण ओ ब्लड ग्रुप असणाऱ्यांचं ब्लड हे कोणालाही देता येतं. कोणालाही म्हणजे माणसांचं सांगायला. ठीक आहे. मग माणसांचं मध्ये काय असेल तर माणसांमध्ये 4 ब्लड ग्रुप आहेत, ए आहे, बी आहे, AB आहे आणि ओ आहे. तर तुम्ही त्या चौघांनाही ब्लड देऊ शकता. पण अडचण अशी आहे, जर तुम्हाला ब्लड लागत असेल कुणाला, ओ वाल्यांना, तर तुम्हाला ओ वालेच कामाला येतील. म्हणून तुम्ही फक्त ओ वाल्यांच रिसिव्ह करू शकता. ठीक आहे. म्हणून तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा तुम्ही जरी ओ पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, कारण मी सुद्धा ओ पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. तुमचंही ओ पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. माझं ओ पॉझिटिव्ह म्हणून तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर मी पण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. कारण सांगता येत नाही भविष्यामध्ये कशी काय वेळ येईल. त्याच्यामुळे आपले ओ वाल्यांनाच ओ वाले मदत करू शकणार आहे. ठीक आहे. बाकीच्यांनी एकमेकांना मदत करणं अपेक्षित आहे. समाजाचं आपल्याला पण काही घेणं देणं आहे, समाजाशी आपल्याला काही देणं आहेच आहे. मग ते देणं आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात कम्प्लीट करायचंच आहे. म्हणून असं तुमचं वय पूर्ण असेल, वजन व्यवस्था असेल तर आणि तरच ब्लड द्यायचं काम करा. हे ब्लड दान किंवा रक्तदान जिथं कुठं शिबिर असतात किंवा इमर्जन्सी कुणाचा फोन आला
तर तुम्ही अवश्य प्रयत्न करा देण्याचा, कारण आपल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. आता हे झालं तुमच्या सिलेबस बद्दल. इथं तुम्हाला सीईटीचे प्रश्न आहेत बरं का असे. जर तुमचा ब्लड ग्रुप ओ असेल तर तुमचा जिनोटाईप काय असेल, किंवा त्यांच्यामध्ये अँटीजन कोणतं प्रेझेंट आहे, किंवा तुम्ही कोणाचा ब्लड घेऊ शकता, कोणाला ब्लड देऊ शकता, हे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. लगेच आपण थांबूया, दुसऱ्या व्हिडिओला स्टार्ट करूया.